तुम्ही मेकअपवर हजारो पैसे खर्च करत आहात, प्रत्येक मेकअप ट्युटोरियल सुद्धा पाहत आहात, पण पाहिजे तसा मेकअप होत नाही. तो नॅचरल डुई छान ग्लोई दिसत नाही. ब्लश आणि कॉन्टूर लावल्यावर ते सुद्धा पॅची आणि केकी दिसतं आणि मेकअप सुद्धा लॉंग लास्टिंग राहत नाही. तर थांबा, कारण तुम्ही मेकअप प्रोडक्ट चुकीच्या क्रमाने लावता आहात, अप्लाय करत आहात. ही समस्या मेकअप प्रोडक्टची नाहीच मुळी. खरी समस्या आहे तुम्ही ज्या पद्धतीने ज्या क्रमाने मेकअप प्रोडक्ट्स अप्लाय करता ती खरी समस्या आहे. ओके, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रणाली, मेकअप आर्टिस्ट, कॉन्टेंट क्रिएटर. आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या या चॅनलवर तुम्हाला मेकअप बद्दल बरंच काही पाहायला मिळेल. तर लेट्स गेट स्टार्टेड. तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की मेकअप प्रोडक्ट्सची ऑर्डर, मेकअपचा योग्य क्रम जसे प्रो मेकअप आर्टिस्ट करतात. तर स्टेप बाय स्टेप व्हिडिओला सुरुवात करूया. स्टेप नंबर 1, द लॉजिक ऑफ लेअरिंग मेकअप प्रोडक्ट्स अँड इट्स क्रेडिबिलिटी. मेकअप प्रोडक्ट्स अप्लाय करायचं, लेअरिंगचं तर्क म्हणजे लॉजिक आणि त्याची विश्वसनीयता. तर आपण सुरुवात करण्यापूर्वी मेकअप प्रोडक्ट्सचा क्रम का इम्पॉर्टंट आहे हे सर्वात पहिले समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही एखादा केक बनवायला जाता, केक बनवता, कुकिंग सर्वांना आवडते. केक बनवताना आपण छान केक जर हवा असेल तर सर्वात पहिले आपण त्याचे लिक्विड किंवा क्रीम इन्ग्रेडियंट्स जे असतात, घटक जे असतात ते पहिल्यांदा मिक्स करतो. फॉर एक्झाम्पल, बटर, ऑइल, मिल्क, हे जे क्रीमी प्रोडक्ट्स, लिक्विडी प्रोडक्ट्स असतात हे पहिले मिक्स करतो आणि नंतर त्यामध्ये आपण पावडरी प्रोडक्ट्स टाकतो. फॉर एक्झाम्पल, मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, आणि त्यामुळे त्याचं एक असं छानसं स्मूथ बॅटर तयार होतं. त्या बॅटरचा केक सुद्धा छान बेक होतो, परफेक्टली बेक होतो. तसंच काहीसं आपल्या मेकअप मध्ये सुद्धा आहे. आता कल्पना करा की पहिले तुम्ही पावडर जे असतात म्हणजे मैदा जो असतो यामध्ये पहिले लिक्विड किंवा क्रीमी प्रोडक्ट्स टाकलं तर काय होईल, त्याचा एकतर गोळा बनेल, सगळं चिघळून जाईल, परफेक्टली केक बेक होणार नाही. तसंच आपल्या मेकअप मध्ये पण होतं. जर तुम्ही पावडर प्रोडक्ट्सवर क्रीमी प्रोडक्ट्स किंवा क्रीमी ब्लश किंवा फाउंडेशन अप्लाय केलं तर ते पॅचेस तयार होतात, मेकअप केकी दिसतो. म्हणून प्रोडक्ट ऍप्लिकेशनचा क्रम हा फार इम्पॉर्टंट रोल आपल्या मेकअप मध्ये प्ले करतो. म्हणून लक्षात ठेवा, मेकअप मध्ये सुद्धा पहिले क्रीमी किंवा लिक्विड प्रोडक्टचं अप्लिकेशन होतं आणि त्यानंतर पावडर प्रोडक्ट. जसं आपण केक मध्ये पहिले लिक्विड क्रीमी प्रोडक्ट्स मिक्स करतो आणि त्यानंतर पावडरी प्रोडक्ट्स टाकतो, तसंच मेकअप मध्ये सुद्धा क्रीमी लिक्विड प्रोडक्ट्स आधी आणि पावडर प्रोडक्ट शेवटी. हीच तर लेअरिंगची जादू आहे, मॅजिक आहे आणि त्यामागचा लॉजिक सुद्धा आहे. आणि असं केल्यामुळे तुमचा मेकअप बेस हा अगदी स्मूथ होतो, फ्लॉलेस दिसतो, नॅचरल दिसतो आणि लॉंग लास्टिंग सुद्धा होतो. स्टेप 2, द इम्पॉर्टन्स ऑफ स्किन प्रिपरेशन. कुठल्या पण चांगल्या मेकअपची पहिली स्टेप आहे ती तुमची स्किन प्रेप. त्यामुळे तुमचा मेकअप हा फ्लॉलेस होतो, लॉंग लास्टिंग होतो आणि बऱ्याच काळ टिकतो. हेच तर चांगल्या मेकअपचं रहस्य आहे, हो की नाही? आता स्किन प्रेप म्हणजे स्किनला छान तयार करणं, स्किनची चांगली काळजी घेणं म्हणजे सीटीएम, क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. आणि हे सीटीएम फक्त मेकअप पुरतच करायचं नसतं, तर आपल्याला नियमितपणे आपल्या स्किनची काळजी घेणं फार आवश्यक आहे. ओके, कारण नुसतं पी हळद आणि हो गोरी असं होत नाही. चांगल्या मेकअप साठी तुम्हाला नियमित स्किनची काळजी घेणं गरजेचं आहे, त्याला छान क्लीन करणं गरजेचं आहे, मॉइश्चराइज करणं गरजेचं आहे, त्याला हायड्रेट ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. हिवाळ्यामध्ये स्किनची काळजी कशी घ्यायची याच्यावर माझा एक व्हिडिओ आहे, प्लीज चेक करा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देते, म्हणजे तुम्हाला हिवाळ्यात स्किनची काळजी कशी घ्यायची नक्की कळेल. आता पुढे जाऊया. स्किनला छान क्लीन करण्यासाठी जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही सिटाफिलचं जेंटल क्लिन्झर यूज करू शकता. स्किनला क्लीन करणं म्हणजे काय, तर स्किनवर असणारं डस्ट किंवा एक्स्ट्रा ऑइल केलेल्या मेकअपचे रेसिड्यूज स्किनवर असतात, त्याला पूर्णपणे क्लीन करणं म्हणजे स्किन छान क्लीन होऊन ती छान ब्रीथ करेल आणि टवटवीत दिसेल. तर स्किनला रेग्युलरली क्लीन करणं, स्किनला वॉश करणं गरजेचं आहे. कुठलाही माइल्ड फेस वॉश तुम्ही यूज करू शकता जर तुमची स्किन ड्राय असेल तर. मोस्टली सेटाफिलचं जेंटल क्लिन्झर यूज करते. आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तरी सुद्धा तुम्हाला स्किनला क्लीन करणं फार गरजेचं आहे. ओके, कुठला पण प्रोडक्ट परचेस केल्यानंतर त्याचं इन्स्ट्रक्शन त्यावर दिलेली असते, ती वाचायची सवय लावा, म्हणजे तुम्हाला तो प्रोडक्ट कसा यूज करायचा, त्याची एक्सपायरी डेट आणि त्यात असणारे इन्ग्रेडियंट
इंग्रेडियंट्स लगेच कळतील आणि तुम्ही मग ते गुगल मध्ये जाऊन त्याचं सर्च पण करू शकता. तर आता स्किनला क्लीन केल्यानंतर स्किनला मॉइश्चराइज आणि हायड्रेशन करण्यासाठी ची नेक्स्ट स्टेप आहे, पायरी आहे. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही छान स्किनला मॉइश्चराइज करणारे क्रीम्स यूज करू शकता आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तरी सुद्धा तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करणं फार गरजेचं आहे. कारण काय होतं, जर तुम्ही ऑइली स्किनला मॉइश्चरायझर नाही लावलं तर स्किन स्वतःला रिपेअर मोडमध्ये नेते आणि त्यामुळे ते जास्त ऑइल सिक्रेट करते आणि त्यामुळे तुमची स्किन आणखीन ऑइली दिसते. म्हणून त्याला बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला ऑइली स्किन असून सुद्धा तरी मॉइश्चरायझर अप्लाय करणं फार गरजेचं आहे. ड्राय स्किन असेल तर तुम्ही सेटाफिलचं मॉइश्चरायझिंग क्रीम यूज करू शकता आणि जर ऑइली स्किन असेल तर स्पॉन्ड्स सुपर जेल हे मॉइश्चरायझर मिळतं. हायलुरॉनिक ऍसिड आहे याच्यामध्ये, हे तुम्ही रेग्युलरली यूज करू शकता. या ठिकाणी सांगितलेले हे सर्व प्रोडक्ट्स हे डॉक्टर रिकमेंडेड आहे, नायकावर अवेलेबल आहे. हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे स्पॉन्सर नाही. असे जेल बेस किंवा क्रीम बेस मॉइश्चरायझर स्किनला रेग्युलरली अप्लाय केल्यामुळे किंवा स्किनची चांगली काळजी घेतल्यामुळे जेव्हा ऍक्च्युअल मध्ये मेकअप करायला जातात तेव्हा तुमचा मेकअप बेस फाउंडेशन अगदी स्मूथली तुमच्या स्किनवर बसतं आणि तुमचा मेकअप हा लॉंग लास्टिंग होत राहतो आणि विशेष म्हणजे तो फ्लॉलेस दिसतो. स्किनला एक्स्ट्रा हायड्रेशन देण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटिंग सिरम सुद्धा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल हे लॉरेल पॅरिसचं रिविटा 1.5% हायलुरॉनिक ऍसिड हे नियमित तुम्ही तुमच्या स्किन केअर मध्ये इन्क्लूड करू शकता फॉर एक्स्ट्रा हायड्रेशन. स्टेप नंबर 3, द बेस, प्रायमर, फाउंडेशन आणि कन्सिलर. तर आता आपली स्किन छान गुळगुळीत स्किन तयार झालेली आहे, स्किन छान क्लीन झालेली आहे, प्रॉपरली हायड्रेशन स्किनला मिळालेलं आहे, मॉइश्चराइज पण झालेली आहे. आता वेळ आलेली आहे आपल्या प्रायमर ऍप्लिकेशनची. तर हे प्रायमर ऍक्च्युली काय करते, खूप टाईपचे प्रायमर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही स्किनला हायड्रेशन देणारं प्रायमर यूज करू शकता आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही जेल बेस प्रायमर यूज करू शकता. आता प्रायमरचा मेन उपयोग, त्याचा उद्देश मेकअप मध्ये काय आहे ते पाहूया आपण. प्रायमर स्किनवर एक छान थीन किंवा पातळ लेअर क्रिएट करते, त्यामुळे तुमचे जे ओपन पोर्स असतात किंवा फाईन लाईन्स असतात ते ब्लर होतात. स्किनवर जर एक्स्ट्रा शाईन असेल तर ती सुद्धा कमी होते आणि आपल्या फाउंडेशनला एक छान गुळगुळीत कॅनव्हास, गुळगुळीत सरफेस हा प्रायमर क्रिएट करतो. त्या आणि सोबतच तो आपल्या स्किनला प्रोटेक्ट सुद्धा करतो. तर काही एक्झाम्पल्स पाहूया. तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही स्मॅश बॉक्सचं फोटो फिनिश प्रायमर यूज करू शकता आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर हे रिकोडचं एस ऑफ बेस जेल प्रायमर तुम्ही यूज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला एक प्रो टिप द्यायची आहे. जर तुम्हाला ड्रामॅटिक स्मोकी ग्लिटरी आय मेकअप करायचा असेल तर तो मेकअप बेसच्या आधी करून घ्या. त्यामुळे काय होईल, जर काही फॉलआउट झाले किंवा ब्लॅक स्मोकी शॅडो तुमच्या डोळ्याखाली पडले ते फॉलआउट तुम्हाला इझिली क्लीन करता येईल आणि तुमचा वेळ सुद्धा वाचेल. पण जर मेकअप बेस केल्यानंतर तुम्ही आय मेकअप केला तर नंतर ते क्लीन करणं, ते शॅडो काढणं, तो ब्लॅकनेस काढणं, ब्लॅक शॅडोचं प्रोडक्ट्स काढणं फार अवघड होईल आणि त्यामध्ये आपला फार वेळ जाईल. ओके, नेक्स्ट आहे फाउंडेशन. लक्षात ठेवा, फाउंडेशन आपल्याला आपला स्किन टोन इव्हन करण्यासाठी मदत करतो. फाउंडेशन लावल्यानंतर आपल्याला एखादा मास्क लावला आहे असं वाटायला नको. फाउंडेशन अप्लिकेशन केल्यानंतर, फाउंडेशन लावल्यानंतर आपली स्किन ही स्किन सारखीच दिसली पाहिजे, उगाच थर लावल्यासारखं वाटायला नको. त्यामुळे कमीत कमी प्रोडक्ट वापरायचा. आपल्याला जर गरज असेल तर आपण प्रोडक्ट्स घेऊ शकतो आणि नंतर तो स्किन मध्ये छान ब्लेंड करायचा, मर्ज करायचा. त्यामुळे एक इव्हन बेस स्किनवर तयार होतो आणि त्यामुळे आपला मेकअप नॅचरल, डुई आणि फ्लॉलेस दिसतो. जिथे तुम्हाला फुल कव्हरेज देण्याची गरज आहे त्या ठिकाणीच फाउंडेशनचा कव्हरेज द्यायचा. उगाच प्रोडक्ट्स थापल्यासारखा चेहऱ्यावर करायचा नाही. त्यामुळे एक्स्ट्रा लेअरिंगमुळे सुद्धा तुमचा मेकअप हा पॅची दिसतो, केकी दिसायला लागतो. लक्षात ठेवा, लेस इज मोअर. जेवढा प्रोडक्ट हवा आहे तेवढाच घ्या आणि त्यामुळेच तुमचा मेकअप हा सुद्धा नॅचरल, डुई, फ्लॉलेस दिसेल आणि लॉंग लास्टिंग राहील. जर प्रोडक्टची रिक्वायरमेंट असेल तर घ्यायला काही हरकत नाही. आता फाउंडेशन नंतर ची वेळ आहे कन्सिलर अप्लाय करायची. तुम्ही मला सांगा, कन्सिलर तुम्ही फाउंडेशनच्या आधी लावता की नंतर? प्लीज कमेंट करून सांगा. मी कन्सिलर फाउंडेशन अप्लिकेशन करायच्या आधी लावते, कारण
मोस्टली माझी स्किनवर जास्त डार्क सर्कल किंवा डार्क पॅचेस नाही, पिगमेंटेशनसुद्धा नाही, त्यामुळे माझा प्रेफरन्स असतो हा स्पॉट कन्सिलरिंग करण्यामध्ये. म्हणजेच ज्या ठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी कन्सिलरला अप्लाय करायचं आणि तिथेच ते छान ब्लेंड करायचं आणि आफ्टर दॅट फाउंडेशन अप्लाय करायचं. यामुळे काय होतं, प्रोडक्टसुद्धा कमी लागतो, प्रोडक्ट वाया जात नाही. आणि सेकंडली कन्सिलर्स जे असतात हे फाउंडेशनपेक्षा जास्त पिगमेंटेड असतात, त्यामुळे त्याचा रिझल्टसुद्धा जास्त वेळ राहतो आणि चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो. या ठिकाणी तुम्ही मेबलिन फिट मी कन्सिलर यूज करू शकता किंवा स्विस ब्युटीचे सुद्धा कन्सिलर्स असे ट्यूब कन्सिलर्स अवेलेबल आहे. यासारखे कन्सिलर्स तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी यूज करू शकता. प्रोडक्ट्स वाया घालवायचा नाही आहे, आपल्याला पाहिजे तेवढाच प्रोडक्ट्स यूज करायचं आहे. नंबर 4, ॲडिंग डिमेन्शन टू युअर फेस. चेहऱ्याला आकार देणे. ओके, आपला बेस तयार झालेला आहे, पण मेकअप बेस हा फारच प्लेन दिसतोय, सपाट दिसतोय. तर आपल्या फेसला, आपल्या मेकअपला एक डिमेन्शन देण्यासाठी, आकार देण्यासाठी या ठिकाणी आपण क्रीमी किंवा लिक्विडी ब्लश, कॉन्टोर किंवा ब्रॉन्झरचा उपयोग करणार आहे. कारण ब्लेंडेड मेकअप बेसवर हे क्रीमी प्रोडक्ट्स व्यवस्थित नीट ब्लेंड होतात आणि त्या मेकअप बेसवर ते छान मर्जसुद्धा होतात. त्यामुळे आपला मेकअप लुक हा नॅचरल दिसतो आणि हे क्रीमी प्रोडक्ट्स आपल्या स्किनचाच पार्ट असल्यासारखे किंवा स्किनमधनंच चमकत आहेत असा भास क्रिएट होतो, इल्युजन क्रिएट होतं. त्यामुळे पावडर ॲप्लिकेशन हे क्रीम प्रोडक्ट्स लावल्यानंतर करायचं असतं. त्यामुळे आपल्याला एक नॅचरल फ्लॉलेस बेस मिळतो, नाहीतर आपला संपूर्ण मेकअप बेस हा पॅची, केकी होतो. आता वेळ आलेली आहे आपल्या या सर्व क्रीमी प्रोडक्ट्सला लॉक करायची, त्याला प्रॉपरली सेट करायची. त्यासाठी तुम्ही लूज ट्रान्सल्युसंट सेटिंग पावडर यूज करू शकतात. हे पावडर्स जे असतात अतिशय फाईन असतात, त्यामुळे ते तुमच्या मेकअप बेसला, क्रीमी मेकअप बेसला छान प्रकारे लॉक करतात, सेट करतात आणि असा पावडरी लुक ते देत नाही, कारण त्याची पार्टिकल साईज अगदी नॅनो असते, अतिशय सूक्ष्म असते. पण आफ्टर क्रीम प्रोडक्ट ॲप्लिकेशन नंतर लूज ट्रान्सल्युसंट पावडरचा उपयोग करतो, त्यामुळे तुमचा मेकअप लुक सुद्धा हा फार नॅचरल दिसतो. आता आपण आपला संपूर्ण मेकअप बेसला छान लूज पावडरने सेट केला आहे. आता वेळ आलेली आहे आपल्या क्रीमी ब्लश ब्रॉन्झरला सेट करायची. जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर क्रीमी प्रोडक्ट्सचे पावडर शेड्स जेव्हा यूज करता, त्यामुळे ते क्रीमी ब्लश किंवा ब्रॉन्झर असतात त्याचे शेड्स असे उठून येतात, ठळक दिसतात, अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि त्यासोबतच ते जास्त वेळ टिकतात, लॉंग लास्टिंग राहतात. स्टेप नंबर 5, अंतिम सेटअप किंवा फायनल टचेस. अंतिम टच काय चुकलं? स्टेप नंबर 5, फायनल टचेस म्हणजे अंतिम स्टेप्स जे आहे. आता आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे. तर आपला मेकअप बेस पण छान सेट झाला आहे, आपल्या फेसला छान डिमेन्शन सुद्धा आलेला आहे. आता वेळ आहे आपल्या संपूर्ण मेकअपला व्यवस्थित फायनल टचेस द्यायची, फिनिश करायची. आता आपल्याला करायचं आहे आयब्रो डिफाईन. आयब्रो डिफाईन हे केव्हा आपण फिनिशिंग टचेस शेवटच्या टप्प्यातच करायचं आहे, कारण जर तुम्ही मेकअप बेस करताना किंवा पावडर ॲप्लिकेशन करताना आयब्रो डिफाईन केलं तर काय होईल ना, ते प्रोडक्ट्स तुमच्या आयब्रोजमध्ये जाऊन बसतील, अडकून बसतील आणि त्यामुळे तुमचे आयब्रोज हे अनइव्हन दिसतील. पण जर आफ्टर मेकअप ॲप्लिकेशन किंवा पावडर ॲप्लिकेशन नंतर तुम्ही आयब्रो डिफाईन केलं, छान अट्रॅक्टिव्ह दिसतील आणि लॉंग लास्टिंग राहतील आणि सोबतच त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचेल. नाहीतर काय होईल, आफ्टर होल मेकअप ॲप्लिकेशन नंतर सेम प्रोसेस पुन्हा रिपीट करावी लागेल आणि त्यामध्ये आपला वेळ जाईल. ओके, आता नंतरचे स्टेप्स आहे मस्करा ॲप्लिकेशन. तुम्ही आय मेकअप बेसच्या आधी करा किंवा नंतर करा, पण मस्करा ॲप्लिकेशन ही स्टेप फिनिशिंग टचेस मध्येच येते. आयब्रो डिफाईन झाल्यानंतरची जी स्टेप आहे त्या तुमच्या लॅशेसला मस्करा अप्लाय करायची, तुमच्या लॅशेसला फॉल्स आय लॅशेस लावायचं असेल ते सुद्धा तुम्ही फिनिशिंग टचेस मध्ये लावायचं आहे, करायचं आहे. आणि मस्करा अप्लाय करायला मुळीच विसरू नका, कारण माझ्यासोबत पण असंच होतं की मी सगळा मेकअप करते पण मस्करा घाईमुळे किंवा गडबडीमुळे मी मस्करा ॲप्लिकेशन विसरून जाते. पण तुम्ही तसं करू नका, मस्करा अप्लाय करा, कारण त्यामुळे तुमच्या डोळ्यांना एक छान
लेंथ मिळते, तुमचे डोळे ओपन अप होतात आणि पॉप आउट होतात. आता त्यानंतरची लास्ट स्टेप आहे, जी सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे, त्याने तुमच्या मेकअपला एकदम असा वाव इफेक्ट मिळतो. तुमचा मेकअपचा गेम संपूर्णपणे चेंज होतो. ती स्टेप म्हणजे लिपस्टिक अप्लिकेशन. जेव्हा तुम्ही छान अशी लिपस्टिक लिप्सला लावता, त्यामुळे तुमचा मेकअप लुक हा पूर्ण होतो, संपूर्ण होतो. ओके, पण लिपस्टिक अप्लिकेशन करायच्या आधी लिप्सला लिप लाईन करणं विसरू नका. त्यामुळे तुमची लिपस्टिक ही जास्त वेळ राहते, जास्त वेळ टिकते आणि जे कलर्स असतात ते असे ठळक दिसतात, पॉप आउट होतात आणि लिपस्टिक सुद्धा लॉंग लास्टिंग राहते. तुमच्या आवडीची कुठली पण लिपस्टिक तुम्ही अप्लाय करू शकता. आता आपण संपूर्ण मेकअपची प्रॉपर ऑर्डर फॉलो केलेली आहे. स्किन प्रेप केलेला आहे, क्रीमी प्रोडक्ट्स अप्लाय केलेले आहे, प्रायमर, फाउंडेशन, कन्सिलर. त्यानंतर आपण क्रीमी ब्लश, ब्रॉन्झर, कॉन्टर अप्लाय केलेला आहे. त्याला छानपैकी पावडर, लूज पावडरने सेट केलेला आहे. आता वेळ आलेली आहे या सर्व प्रोडक्ट्सला लॉक करायची, म्हणजेच फिक्स करायची. त्यासाठी या ठिकाणी आपण फिक्सिंग स्प्रे यूज करतो, मेकअप फिक्सिंग स्प्रे यूज करतो. एकतर तुम्ही मॅक्सचं प्रेप अँड प्राईम फिक्स प्लस यूज करू शकता किंवा पॅक्सचं मायक्रो फिनिश फिक्सर मिळतं, मेकअप फिक्सर मिळतं, ते यूज करू शकता. यामुळे तुमचा मेकअप हा लॉंग लास्टिंग होतो, जास्त वेळ टिकतो. त्यासोबतच जे तुम्ही पावडर प्रोडक्ट्स स्किनवर लावलेले आहे ते स्किनमध्ये मेल्ट डाऊन होतात आणि तुमचा मेकअप छान उठून दिसतो, मुळीच पावडरी दिसत नाही. आणि हीच तर मी सांगितलेल्या ऑर्डरप्रमाणे मेकअप अप्लिकेशन करण्याची क्रेडिबिलिटी आहे. मी तुम्हाला खात्री देते की मी सांगितलेला मेकअप ऑर्डर त्याप्रमाणे जर तुम्ही मेकअप प्रोडक्ट्स अप्लाय केले तर तुमचा मेकअपमध्ये खूप मोठा फरक झालेला तुम्हाला दिसेल आणि मेकअप प्रोडक्ट सुद्धा छान काम करतील, वर्कआउट होतील. उगाचच प्रोडक्ट्सला नाव ठेवायची गरज नाही. प्रॉपर मेकअप प्रोडक्ट अप्लिकेशनचा क्रम पाळा आणि लॉंग लास्टिंग फ्लॉलेस मेकअप मिळवा. तर ही समस्याच ओळखून मी माझं एक फ्री ई बुक लॉन्च केलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन देते. द बिगिनर्स गाईड टू बिकम अ प्रो मेकअप आर्टिस्ट. पटकन तुम्ही तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण मेकअप बद्दलची संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला मिळेल. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत मेकअप प्रोडक्टची करेक्ट ऑर्डर काय आहे हे शेअर करा आणि आमच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय.